मालेगावमध्ये जे आहे उपमहापौरांनी जे आहे त्यांच्या दालनामध्ये परत एकदा जो आहे तो टिपू सुलतानांचा फोटो लावलेला आणि कुठेतरी त्यांच्यावरती टीकेचं सूर उमटते कसं पाहताय? आता काय आहे की आपल्याला काहीतरी पाहिजे ना. म्हणजे साखराच्या भावाचा आतापर्यंत कोणी विचारलं नाही ना. कोणी विचारणार नाही. मेन स्ट्रीम मीडिया तर विचारणारच नाही ना उसपे काय भाववाढ सुरू आहे. कधी आपल्याला औरंगजेब, कधी आपल्याला टिपू सुलतान, कधी आपल्याला मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम, हेच मेन एजेंडा जे आता झालेला आहे ना, हे झालेला आहे. आता हे जे आपले एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री भुसे साहेबांनी सांगितलं की आम्ही हे काढून लावणार आहे. तुमची सरकार आहे भाजप सोबत. लोकसभेमध्ये जे ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन आहे, ओरिजिनल संविधानाची कॉपी आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे, ते ओरिजिनल संविधानाची कॉपी जे आहे ते लोकसभेची लायब्ररी मध्ये इतकं चांगल्या काचेच्या फ्रेम मध्ये त्याला ठेवण्यात आली. आता त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. आता भुसे साहेबांना आणि त्यांच्या पक्षातले जे मोठे नेते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे नेत्यांना मी सांगतो की त्या दिवारवर जे उपमहापौरच्या कॅबिन मध्ये जे आहे ते काढण्याच्या अगोदर तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर तुम्ही लोकसभेमध्ये जाऊन ते ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन जे आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काहीतरी विचार करून राणी लक्ष्मीबाईची आहे, त्याच्यामध्ये टिपू सुलतानची फोटो आहे. मग तुम्ही का त्यांच्यापेक्षा मोठे झालेले आहे. पण तुम्हाला काय आहे की कोणीही या राज्यामध्ये आता चाललेला काय आहे, भ्रष्टाचार कुठपर्यंत गेलेला आहे, महंगाई काय कुठपर्यंत गेलेली आहे, ते न करता अपन ने काय कि टिपू सुल्तान की फोटो रहेगी या नहीं रहेगी, ये देश का सबसे बड़ा मुद्दा बन गया है करके. एक सेकंड. पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुका पार करत आहेत. MIM निवडणुका लढवणार आहे. आता ते त्याच्या बाबतीत आमचे जे पार्टीचे पदाधिकारी आहे त्यांच्या सोबत चर्चा करू आणि काही चांगला असा इंडिव्हिज्युअली आम्ही करू शकत नाही हे जे इलेक्शनचं आहे, पण चांगला अलायन्स करता येईल तर नक्की आम्ही त्याच्या बाबतीत विचार. आता त्याच्या बाबतीत बातमी करूच नका ना, कशाला करायचं. पण तो वारंवार पेपर फुटत आहे तर आपण किती वेळा हे करणार आहे. मला तर असं वाटतं की पेपर फुटीचा एक नवीन डिपार्टमेंट सरकारने स्टार्ट करावं, त्याचा एक मंत्री ठेवावा आणि स्वतः सरकारने आपल्या वतीने पेपर विकायला सुरुवात करा ना, की जो जास्त पैसे देतील द्या त्यांना.